सांगण्यासाठी म्हणून आपण गांधी स्मृती भवनामध्ये जातोय असं राहुल गांधी म्हटले। गांधी जी के पास इसलिए किस लिए ये मतलब सर कहाँ तक जाने का हम लोग का आह्वान है? जहाँ तक जा सकते हैं वहाँ तक जाएंगे। संदेश ये है कि 10 साल में 152 पेपर लीक हुए हैं, जीरो कन्विक्शन, किसी पे कोई जवाबदेही नहीं है, पूरे परीक्षा प्रणाली में कहीं कोई पारदर्शिता नहीं है। ये सवाल धर्मेंद्र और नरेंद्र का नहीं, देश के युवाओं और छात्रों का है। सरकार इस्तीफा दो, गांधीवादी लड़ाई, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो। ये लड़ाई अहिंसक और गांधीवादी होगी। इनकलाब जिंदाबाद। तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसने लावून धरलेली आहे। अद्यापही या बस या ठिकाणाहून सुटलेल्या नाहीत। राहुल गांधींच्या निवासस्थानाच्या बाहेर प्रचंड बंदोबस्त आहे। आपण बघू शकतो आगे आगे चलिए। मनोज सर कहाँ की तैयारी है अभी? गांधी जी के पास या ठिकाणी तैनात आहेत। आपण बघू शकतो पहिल्या बसमध्ये राहुल गांधी असतील, प्रियंका गांधी असतील, के.सी. वेणुगोपाल यांच्यासह इतर काँग्रेसचे प्रमुख खासदार असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। बघू शकतो राहुल गांधी हे स्वतः बसमध्ये ड्रायव्हरच्या समोर शेजारी उभा राहिल्याचं बघायला मिळतंय। आणि आता पोलीस नेमकं कशा पद्धतीने यांना पुढे जाऊ देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण बस आणि पोलिसांचं बॅरिकेटिंग हे आमने सामने आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। गांधी स्मृती स्थळावरती खरं तर या ठिकाणावर हे सगळे खासदार बस घेऊन निघालेले आहेत। इथून अगदी काही मीटरच्या अंतरावरती गांधी इसको बताए क्यों ये ढीठ सरकार को, ये कभी गए क्या? कभी याद नहीं करते हैं। क्या कहना चाहते हैं गवर्नमेंट को, क्या आप दिखाना चाह रहे हैं आप लोग? हम यही दिखाना चाह रहे हैं कि संविधान का दिया हुआ अधिकार और इस फ्रीडम में हम सब शामिल हैं। तो क्या कर लेंगे? ये बुज़दिल बैठे हैं अपने बिल में घुस के, ये बाहर निकल के बात करने के लायक नहीं है। तर राहुल गांधी आपल्या सगळ्या खासदारांसह गांधी स्मृती भवनाच्या दिशेने निघालेत। मात्र राहुल गांधी ज्या बसमध्ये आहेत ती बस आणि पोलिसांनी लावलेली बॅरिकेटिंग असं समोरासमोर आहे। इथून पोलिसांना पुढे जाऊ देणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण फक्त खासदार नाही तर कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत। तर नीट पेपर फुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी जीव गमावलेला आहे तर त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आम्ही तिकडे जातोय असं राहुल गांधींनी म्हटलं। शांततेमध्ये आम्ही गांधी स्मृती भवनामध्ये जातोय असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। तर आपण त्यांच्या सोबत बघायला गेलं तर प्रियंका गांधी असतील, के.सी. वेणुगोपाल हेही बसमध्ये I'm told. I don't know. I don't know. आणि राहुल गांधी, प्रियंका गांधी जिंदाबाद अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या जात असून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या सगळ्या खासदारांकडनं या कार्यकर्त्यांकडनं केली जाताना आपल्याला बघायला मिळतंय। बसेस सध्या दिल्ली पोलिसांनी अडवलेली आहे। मी दाखवण्याचा प्रयत्न करतो बस कशा पद्धतीनं राहुल गांधी असतील किंवा त्यांचे इतर खासदार हे समोर असल्याचं बघायला मिळतंय। काँग्रेसचे खासदार पप्पू यादव हे मात्र बसच्या समोर आहेत। बॅरिकेटिंग हटवण्याचं काम कार्यकर्त्यांकडनं केली जाते, पण पोलिसांचा बंदोबस्त खूप मोठ्या प्रमाणावरती तगडा बंदोबस्त खरं तर या ठिकाणी तैनात केलेला बघायला मिळतंय। जासीर हुसेन आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत रुकेंगे नहीं। लेकिन पुलिस बैरिकेडिंग सर बैरिकेडिंग बहुत ज्यादा बैरिकेडिंग यार तुम ही लोग खड़े हो जाते हो यार पूरा। सर मनोज नासिर हुसेन आहेत, बघू शकतो आपण ते देखील पुढे या ठिकाणी बॅरिकेडिंग हटवण्यासाठी जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांकडे नासिर हुसेन असतील यांच्यासह इतर प्रमुख काँग्रेसचे नेते पुढे गेल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। मोठा बंदोबस्त या ठिकाणी पोलिसांकडून तैनात करण्यात आलेला आहे। And there is a crackdown that is being planned. So we feel that MPs need to be on the streets to fight for the democracy, to fight for the students. And last several days, it's something like taking over the capital city. We claim that this is mother of democracy.